नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार रोहितदादा पवार आहेत आणि त्यांनी दलालीची दलदल नावाची पुस्तिका काढली. काय पुस्तिका आहे दलालीची दलदल? आता दलालीची दलदल, आता ते पुस्तक माझ्याकडे होतं, पण आता काही लोकांना मी तिथे दिलं. त्याच्यामध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये जेव्हा महायुतीचं सरकार होतं 50 ते 60 हजार कोटीचा जो भ्रष्टाचार झाला, त्याच्यामध्ये अँब्युलन्सचा 6-6.5 हजार कोटीचा असेल, अजून काही आरोग्याचे विषय होते, MSIDC, MSRDC, कॉन्ट्रॅक्ट भरती प्रकरण, अशा 11 मुद्दे आहेत. तर 50 ते 60 हजार म्हणजे आता तुम्ही बघा, अधिवेशन कशाचं आहे तर बजेटचं आहे. आता बजेटमध्ये नवीन बजेट सादर केलं जाणार आहे, पण गेलं बजेट जे वर्षापूर्वी सादर केलं होतं 40% खर्च झाला, फक्त 60% झाला नाही, कारण पैसेच नाहीत सरकारकडे. पैसा गेला कुठं तर दलालीमध्ये घेतला. त्यातले 11 मुद्दे मी तिथं मांडले होते. आता 12वा मुद्दा आलेला आहे, तो म्हणजे आपल्या ज्या मोटरसायकल आहेत, आपल्या ज्या गाड्या आहेत, त्याच्या जे नंबर प्लेट आहेत, त्या नंबर प्लेट आता बदलायच्या आहेत. आता ती HRSP जी नंबर प्लेट आहे ती कोण लावणार आहे? ते गुजरातची कंपनी आहे. तीच कंपनी गुजरातला पण देणार आहे आणि आपल्याला पण देणार आहे. गुजरातच्या तिथं असणाऱ्या मोटरसायकल चालकाच्या नंबर प्लेटला, तो गरीब माणूस आहे, त्याला 160 रुपये लावले जाणार त्याच कंपनीकडनं विथ टॅक्सेस. आणि महाराष्ट्रामध्ये तीच कंपनी मोटरसायकलला किती रुपये लावणार आहे तर 520 रुपये लावणार आहे. हा दोघाचा फरक. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या मोटरसायकल आहे जर गुंतलं तर 2000 कोटी रुपये अतिरिक्त त्या गुजरातच्या कंपनीला दिले जाणार आहेत. आता ही दलाली मानायची का? कोणी मित्राची कंपनी आहे का? केंद्राकडनं आदेश आला की ह्याचंच नाव घ्या, गुजरातला स्वस्त करा आणि महाराष्ट्राला महाग करा, असं काय आहे का? हे आपल्याला बघावं लागेल. पण चाललंय काय की सरकारमध्ये कुरघुड्या बघा की एकनाथ शिंदे साहेबांचे जे मुद्दे आम्ही घेतले होते त्यातले ठराविक मुद्दे त्यांनी घेतले, पण ते ठराविकच घेतले, त्याला स्थगिती दिली. मग कुठेतरी फक्त त्यांना टार्गेट, आमचं मत सगळे तुम्ही मुद्दे काढा, पण त्यांना टार्गेट केलं जातंय. राजकीय काय खेळी चालल्यात का नाही माहित नाही, पण आमचं तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की 11च्या 11 मुद्दे घ्या आणि आता हा 12वा घ्या, आणि हे का घडलं हे कुठेतरी लोकांना सांगा. मला तो प्रश्न विचारायचा, मी या 11 मुद्द्यांकडे येतो, पण ह्या गुजरातच्या कंपनीवर एवढी मेहरबानी काय? कुठली कंपनी आहे? कोण आहे त्याचं? आता त्याची माहिती आम्ही काढायला लागलेलो आहे. उद्या परवा त्याच्यावर आम्ही नक्कीच बोलू. पण गुजरातची 100% ही कंपनी आहे. रेट सुद्धा त्याच्यामध्ये फरक आहे. गुजराती GR सुद्धा मी इथं काढलेला आहे. आता गुजराती मला कळत नाही, पण या या सत्तेत असणारे जे नेते आहेत त्यांना गुजराती मात्र कळत असेल, कारण गुजराती बोलल्याशिवाय होत नसतं त्यांचं काम. इथं 160 रुपये लावलेत आणि महाराष्ट्रामध्ये हाच आकडा जर आपण बघितला तर तो इथं दिलाय 531 रुपये आहे. म्हणजे तिथे 160 रुपये विथ टॅक्सेस आणि महाराष्ट्रामध्ये मात्र 530 रुपये. म्हणजे काय केलं तर गरीबाच्या खिशातून फक्त नंबर प्लेट लावण्यासाठी सुद्धा अतिरिक्त पैसा काढलाय. म्हणजे लाडक्या बहिणींना विसरले, मोटरसायकल चालकांकडे अतिरिक्त पैसा काढायचा. जर काही आपलं स्टॅम्प पेपर आहे पूर्वी 100 रुपये होता, आता तो 500 रुपये केला. त्याच्यानंतर शेतकरी आज अडचणीत आहे, बेरोजगार आज अडचणीत आहे. त्यामुळे सगळ्यांचं वाटोळं त्या ठिकाणी चाललेलं आहे. त्यामुळे लोक हे या सरकारवर नाराज आहेत आणि दुर्दैव असं विरोधी पक्षावर सुद्धा नाराज आहेत, कारण विरोधी पक्ष ज्या पद्धतीने लढायला पाहिजे तसं लढताना आज दिसत नाही. सगळ्यात महत्वाचं विधान आहे, पण मी तुमच्या विधानाकडे, पण विरोधी पक्षाची भूमिका घेतली आहे ना भाजपने आणि मुख्यमंत्र्यांनी हातात. ते एकनाथ शिंदे साहेबांनी जे काही त्यांच्या अखत्यारीतले निर्णय होते, मग तो काय वाहन विभागातला असेल, आरोग्य विभागातला असेल, सगळे कंत्राट रद्द करतात. EOD मधले कंत्राट रद्द केलेत, काहींना स्थगित दिली, काहींची चौकशी लावली आहे. विरोधकांची कमी भरून काढतायत मुख्यमंत्री. पण हे मुद्दे आम्ही पूर्वी त्या ठिकाणी मांडले होते. ठीक आहे, आता देवेंद्र फडणवीस साहेब ते मुद्दे त्या ठिकाणी घेतात, आम्ही त्यांचं अभिनंदन केलं आणि आताही अभिनंदन करतो. पण ते फक्त स्थगिती लावतात. चोरी कोणी केली, कशी केली, कोण कोण जबाबदार, हे कुठे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्याचबरोबर त्यांनी काय सांगितलं, 125 OSDचे प्रस्ताव माझ्याकडे आले होते, त्यातले मी 109 पास केले. मी 16 तसेच ठेवलेत. तर 16 का ठेवलेत? कारण का हे 16 लोक हे दलाली करणारे लोक आहेत. फिक्सर म्हणाले. आता फिक्सर लोक आहेत हे कशावरनं तुम्ही सांगताय? अनुभवावरनं. आता हे जर फिक्सिंग त्यांनी गेल्या 2.5 वर्षात केलं असेल तर ही लोक कोण, कुठल्या मंत्र्यांचे OSD हे तरी दाखवायची नाही तर बोलण्याची तुमचं धाडस आहे का? तर देवेंद्र फडणवीस साहेब काय करतात? अर्धवट काम करतात, पूर्ण करत नाहीत. पण अर्धवट काम हे राजकीय दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी चांगलं आहे की एकनाथ शिंदे साहेब शांत होत आहेत, शिंदे साहेबांना शांत केलं जात आहेत. नाहीतर त्यांच्या मंत्र्याला एक संदेश दिला जातो, जसा सामंत साहेबांना संदेश गेलाय की बाबांनो, मी मंत्री असलो, कॅबिनेट मंत्री, इंडस्ट्री मिनिस्टर असलो तरी माझ्या मंत्रालयात माझं काहीच चालत नाही. देवेंद्र फडणवीस साहेब जे म्हणतील ते करतात, अधिकारी ऐकत नाहीत. हा एक संदेश कुठेतरी देवेंद्र फडणवीस साहेब देण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे इथं सुद्धा राजकारण चाललंय आणि असं राजकारण या सरकारमध्ये चाललं असल्यामुळे लोकांचे प्रश्न सुटत नाहीत. मला असं वाटतं की या सरकारमध्ये एका प्रकारे एकनाथ शिंदे यांना कॉर्नर केलं जातं, तुम्हाला असं म्हणायचं? आज एकदा एकनाथ शिंदे साहेबांचा विषय संपला
की दुसऱ्या बाजूला जे बसले त्यांच्याकडे वळतील देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांचा मुद्दा हातामध्ये घेतील असं कुठेतरी आपल्याला म्हणावं लागेल. तुम्हाला म्हणायचं की दोन्ही पक्ष संपणार आहेत. आजपर्यंतचा इतिहास जर तुम्ही बघितला हरियाणापासून पण आता बिहारमध्ये सुद्धा तुम्ही तिथं बघा तर बिहारमध्ये त्यांचे आमदार असताना सुद्धा सर्व बीजेपीचेच मंत्री करावे लागले. मग कुठेतरी त्यांचं खच्चीकरण जेडीयूचं त्या ठिकाणी झालेलं आहे. याच्यावरूनच एक सिद्ध होतं की कुठेही मंत्री मित्रपक्षाला भाजप जिवंत सोडत नाही. आता तीच परिस्थिती त्या ठिकाणी आलेली आहे. तुम्ही म्हणाल विरोधक सुद्धा पाहिजे तसे लढत नाहीत का असं वाटतंय तुम्हाला की विरोधक लढत नाहीत कारण तुम्ही तुमचा गेल्या 3-4 महिन्याचा निवडणुकीनंतरचा काय अनुभव आहे महाविकास आघाडी. नाही आम्ही काही आमदार लढतायत आपापल्या लेवलला लढतात काही नेते आपापल्या लेवलला लढतात पण ज्या पद्धतीने एकत्रित होऊन लढण्याची जरूरत आहे आवाज उठवण्याची जरूरत आहे जेव्हा महामानवांच्या विरोधात बोललं जातं तेव्हा रस्त्यावरून येऊन लढण्याची जरूरत आहे लोकांच्या हितासाठी रस्त्यावरून लढण्याची जरूरत आहे एकत्र येऊन एखाद मुद्दा घेऊन तो तडीस नेण्याची जरूरत आहे पण तसं काय होताना खूप दिसत नाही ठराविकच लोक लढतायत त्यामुळे कुठेतरी एकी होण्याची जरूरत आहे आणि एकत्र येऊन लढण्याची जरूरत आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. तुम्हाला असं म्हणायचं शिवरायांवरती ज्या दोन नेत्यांनी किंवा एका अभिनेत्याने आणि एका माजी पत्रकाराने वक्तव्य केलं त्यांच्यावरती कारवाई अद्याप झाली नाही सरकारनं अजून पण त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला नाही. सोलापूरकरांना स्वतः सिक्युरिटी पुरवली कोरटकरला सिक्युरिटी पुरवली आणि अजूनही दोघं कायद्याच्या कक्षेच्या बाहेर. आता हे बघा सोलापूरकरचा तर चमत्कारच झाला. आता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात वक्तव्य केलं वातावरण गरम झालं लोकांनी त्याचा विरोध त्या ठिकाणी केला आणि 2 दिवसापूर्वी त्यांना एक पद दिलं सरकारी पद दिलं म्हणजे त्याचा अर्थ कुठेतरी अप्रत्यक्षपणे तुम्ही एक संदेश देताय की छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळे जे महामानव होऊन गेले त्यांच्या विरोधात तुम्ही बोललात की तुम्हाला पद दिलं जातं नाही तुम्हाला ताकद दिली जाते. आता तो कोण नागपूरचा कोरटकर आहे आता कोरटकर बोलले सावंतांच्या विरोधात बोलले. आता सावंतांना म्हणजे ते जे इतिहासकार आहेत त्यांना तुम्ही सिक्युरिटी देत नाही कोरटकरला सिक्युरिटी देता सिक्युरिटी असताना कोरटकर तिथून पळून मध्य प्रदेशला जातो पण त्याच्यावर कारवाई तुम्ही करत नाही. आणि कोरटकर म्हणजे मोठा माणूस आहे हो त्याच्याकडे गाड्या बघितल्या तर त्या सगळ्या रोल्स रॉयस सारख्या गाड्या आहेत पण त्या कोणाच्या आहेत त्या ईडीली जप्त केलेल्या गाड्या ज्या सह्याद्री नावाची एक कंपनी होती त्या कंपनीच्या ईडीली जप्त केलेल्या गाड्या ह्या कोरटकर वापरतो म्हणजे कोरटकरची पोहोच फार ईडीपर्यंत नाही तर दिल्लीपर्यंत असं आपल्याला म्हणावं लागेल. गाड्या वापरतात तशा कसं वापरता येणार आहे आता त्याच्यावर तुमचा ताबा असेल आणि त्याचं म्हणजे त्याची मालकी तिथं नसताना तुम्ही वापरत असाल मग त्याचा अर्थ की तुमची पोच जरा जास्तच पुढची दिसते म्हणजे इथं महामानवांच्या विरोधात बोललेल्या लोकांना पाठबळ का दिलं जातं का ते त्यांचे कार्यकर्ते आहेत हे जे काय चाललंय ना हा जो संदेश आहे तो चुकीचा आहे. होते रोहितदादांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या सरकारमध्ये विरोधी पक्ष जे आहेत ते मात्र नीटपणे लढताना दिसत नाहीये. कॅमेरामॅन किरण सह अभिजित मुंबई तक.